नमस्कार मित्र हो. आज आपण अशा एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल चर्चा तर खूप होते, पण त्यातील बारकावे मोजक्याच लोकांना माहीत असतात. तो व्यवसाय म्हणजे रिअल इस्टेट एजन्सी. अनेकांना वाटतं की हा व्यवसाय म्हणजे फक्त दोन माणसांना एकत्र आणणं आणि कमिशन घेणं. पण खरंच इतकं सोपं असतं का हे? चला, आज या व्यवसायाचा श्री गणेशा कसा करायचा ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. रिअल इस्टेट एजंट म्हणजे केवळ मध्यस्थ नाही, तर तो एक सल्लागार असतो. समोरच्या व्यक्तीच्या स्वप्नातील घर शोधून देणं किंवा कोणाची तरी अडकलेली मालमत्ता योग्य किमतीत विकून देणं ही मोठी जबाबदारी आहे. हा व्यवसाय मालमत्तेचा नसून तो विश्वासाचा आहे. तुम्ही जर हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा: रेरा नोंदणी. आजच्या काळात अधिकृत एजंट म्हणून काम करण्यासाठी रेरा लायसन्स असणं अनिवार्य आहे. यामुळे ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो आणि तुम्ही कायदेशीररित्या सुरक्षित राहता. सुरुवातीला संपूर्ण शहर कव्हर करण्याच्या फंदात पडू नका. आपल्याच भागातील म्हणजे आपल्या लोकल परिसरातील एक स्पेशलिस्ट बना. त्या भागातील जमिनीचे भाव काय आहेत, कोणते नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, तिथे पाणी, रस्ते आणि इतर सुविधांची काय परिस्थिती आहे याचं इत्थंभूत ज्ञान तुम्हाला असायला हवं. जेव्हा तुम्ही एखाद्या गल्लीबद्दल किंवा सोसायटीबद्दल ठामपणे बोलता तेव्हा ग्राहक तुमच्या ज्ञानावर फिदा होतो. रिअल इस्टेटमध्ये तुमचं नेटवर्क हीच तुमची नेटवर्थ असते. बिल्डरशी संपर्क ठेवा, नवीन प्रोजेक्टची माहिती घ्या, इतर एजंटशी मैत्री करा. कधीकधी तुमच्याकडे ग्राहक असतो पण प्रॉपर्टी नसते. अशावेळी को ब्रोकरेज फायद्याचं ठरतं. डिजिटल उपस्थिती. आजचा ग्राहक घराचा शोध सर्वात आधी गुगल किंवा सोशल मीडियावर घेतो. त्यामुळे तुमचं स्वतःचं एक डिजिटल प्रोफाईल असणं खूप गरजेचं आहे. या व्यवसायात तुमची बोलण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे. समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, ॲक्टिव्ह लिसनिंग शिका. ग्राहकाला काय हवंय, गुंतवणूक करायची आहे की स्वतः राहण्यासाठी घर हवंय, त्यांची गरज ओळखून त्यांना पर्याय द्या. लक्षात ठेवा, तुम्ही घर विकत नाही आहात, तुम्ही त्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यायला मदत करत आहात. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. कमिशनचे दर आधीच स्पष्ट करा. जेव्हा व्यवहार पूर्ण होतो तेव्हा दोन्ही बाजूंचे समाधान होणं हीच तुमच्या यशाची पावती आहे. एक समाधानी ग्राहक तुम्हाला 10 नवीन ग्राहक मिळवून देतो. तर मित्र हो, रिअल इस्टेट एजंट बनणं म्हणजे केवळ पैसा कमावणं नाही, तर लोकांचे संसार उभे करण्यात मदत करणं आहे. यात आव्हाने आहेत, स्पर्धा आहे, पण जर तुमच्याकडे प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर हे क्षेत्र तुम्हाला अमाप यश देऊ शकतं. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा आणि शिकत रहा.